माथेरानच्या डोंगरातील वाड्यांना रस्ता नाहीये आणि त्यामुळे वृद्ध रुग्णांना झोळीतून नेण्याची वेळ आली आहे। जुमापट्टी ते असालवाडी भागामध्ये 12 आदिवासी वाड्या आहेत ज्या अजूनही रस्त्याविना आहेत। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 2 वर्षापूर्वी भूमिपूजन झालं, मात्र अजूनही तिथे रस्ताच झाला नाहीये। वाड्यांतील वृद्ध, गर्भवती महिला यांना आजारपणात झोळीतून खडतर प्रवास करावा लागतोय। सोमवार मंगळवार प्रचंड पाऊस होता आणि त्यामुळे असालवाडी ते जुमापट्टी रस्ता बंद होता आणि अशातच येथील मधु गौरू पारधी या ज्येष्ठ नागरिकांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे त्यांना नेरळ इथे दवाखान्यामध्ये नेणं गरजेचं होतं आणि त्यामुळे अखेर झोळीतून 4 किलोमीटर अंतरावर त्यांना असं नेण्यात आलं। तात्काळ उपचाराअभावी इथे अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। प्रवीण, या सगळ्या वाडीवर राहणाऱ्या लोकांचं याबाबत नेमकं काय म्हणणं आहे? यांनी कुठे अजूनही तक्रार याबाबत केलेली आहे का, मदत मागितली आहे का? रिद्धी, माथेरानच्या या डोंगर भागामध्ये 10 ते 12 आदिवासी वाड्या आहेत। आजही या वाड्यांना रस्ता नाहीये। माथेरानच्या जुम्मापट्टीपर्यंत रस्ता आहे, परंतु त्यानंतर पुढे जाण्यासाठी कच्ची पायवाट अशी आहे। ही मागची अनेक वर्ष यावरूनच त्यांचा प्रवास होतो। 2 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जतच्या दौऱ्यावरती होते, त्यावेळेस जवळपास येथे काही कोट्यवधी रुपये 14 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मंजूर होऊन त्या रस्त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेला केलं होतं। रस्ता लवकर होईल असं येथील नागरिकांना वाटलं होतं, परंतु अद्यापही रस्ता झालेला नाहीये। या रस्त्यासाठी अनेक आंदोलनं येथील आदिवासी वाड्यातील त्या लोकांनी केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत, परंतु अद्याप शासनाला जाग आलेली नाहीये। येथे जर रुग्णांना जर दवाखान्याची गरज लागली तर त्यांना अक्षरशः झोळीतून या घाटमाथ्यावरून उतरावं लागते। तब्बल 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करून या रुग्णांना नेरळ इथं आणावं लागतंय। अनेकांचे यामध्ये जीव गेलेले आहेत। काही दिवसापूर्वी असेच एक महिलेला सर्पदंश झाला होता, तिलाही झोळीतून आणताना तिचा त्यात दुर्दैवी अंत झाला। 2 दिवसापूर्वीच हे मधु गौरींना दवाखान्यामध्ये नेलं, धर्मधर्म संयोगांनी त्यांना उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचलेला आहे। अगदी, पण अशा परिस्थितीमध्ये अजूनही झोळीतून प्रवास करावा लागणं हे फार धक्कादायक वास्तव इथलं समोर आलेलं आहे। धन्यवाद प्रवीण, ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी।